जेव्हा भावनांची गुंतवणूक आणि संशयांची धग एकत्र येते तेव्हा सत्य आणि नात्यांच्या सीमारेषा धूसर होतात. नमस्कार मंडळी, आज आपण अशा वळणावर पोचलो आहोत जिथे आरोहीला तिच्या आईवडिलांच्या मृत्यूचं खरं गूढ उकलायचं आहे. पण या शोधात तिच्या सगळ्यात जवळचा सोबतीच संशयाच्या फेऱ्यात अडकला आहे. काय खरं काय खोटं? चला तर मग आजचा भाग ऐकूया, धक्कादायक आणि मनाला हेलावून टाकणारा. सत्या, आरोही, कम इन माय केबिन. अजून त्या दोघांनी दुसऱ्या दिवशी चौकीत पाय ठेवलाही नव्हता की कामठे सरांनी त्यांना आत बोलावलं. तसे दोघे आत आले, पण दोघंही एकमेकांना साधं पाहायलाही अवॉइड करत होते. सत्या, आरोही, आपल्याला आरोहीच्या आईवडिलांचा अपघात झाला की खून झाला हे शोधायचं आहे, सो तयारीला लागा. कामठे सर ते आत आले नाहीत की बोलायला लागतात. हातात एक फाईल होती, ती आरोही समोर धरतच ते बोलत होते. या फाईलमध्ये सावंतने पुरावे जे गोळे केले होते ते सर्व आहे. एकदा नजरेखालून घालून घ्या. ओके सर, पण खून की अपघात झाला हे शोधायची काय गरज आहे? माझ्या आजीने मला सांगितलं आहे की त्यांचा कदम यांनीच अपघात घडवून आणला आहे. ती फाईल हातात घेत बोलते. आणि कसा? नाही म्हणजे सर, याला पुरावा काय की माझ्या वडिलांनी आदित्य परांजपे आणि त्यांच्या मिसेसना मारलं म्हणून? कारण माझे बाबा आधीच अपघातात वारले होते. मग ते कसं काय करू शकतात? की इन्स्पेक्टर यांना म्हणायचं आहे की माझ्या वडिलांच्या आत्म्याने येऊन बदला वगैरे घेतला, असं का? तो जरा रागातच बोलतो. सर, मी एक इन्स्पेक्टर आहे आणि मला हेही चांगलं माहीत आहे की असं भूत, आत्मा, बदला वगैरे काही अस्तित्वात नसतं. मला हेही चांगलं माहीत आहे की मिस्टर कदम हे आदल्या दिवशी अपघातात एक्सपायर झाले. पण मला वाटतंय माझे सिनियर हे विसरत आहेत की माझे आईवडील ही दुसऱ्याच दिवशी अपघातात वारले. हे माझे सिनियर सोयीनं विसरले आहेत वाटतं, तेही गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे. असंही होऊ शकतं ना की कदम यांनी आधीच माझ्या वडिलांना मारण्याचा कट रचला असेल आणि म्हणूनच त्यांनी आधीच ब्रेक फेल केले असतील. तिने आपल्या मनातली शंका उपस्थित केली, जी त्या सिच्युएशनला बरोबरही होती. दोघंही बोलत होते, एकमेकांचा पोस्टप्रमाणे रिस्पेक्ट ठेवून ते बोलत होते खरं, पण नाव मात्र एकदाही त्यांच्या दोघांच्या तोंडात आलं नव्हतं. सत्या, आरोही बोलते ते अगदीच असं नाही, पण बोलण्यात तथ्य आहे. आपल्याला असाही विचार करावा लागेल. माझ्या हेही लेखनात आलं होतं की परांजपेची कार कायम सर्व्हिसिंगला जायची. कंडिशनही चांगली होती आदल्या 2 दिवसापर्यंत. मग अचानक गाडीचे ब्रेक फेल कसे काय होतील? नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे. आता कामठे सरही तिच्या बोलण्याचा विचार करत सत्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. मीही तेच म्हणत आहे, नक्कीच काहीतरी आपल्याकडून सुटते. पण मी लवकरात लवकर सत्य बाहेर आणेन. माझ्या आई बाबांचा खुनी आता मी असा मोकळा सोडणार नाही. बोलताना नकळत तिचा आवाज कठोर आणि नजर सत्याकडे काही सेकंदासाठी का होईना गेली होती. मग तुला काय वाटते आता आरोही, की मी गुन्हेगार आहे जे बोलताना माझ्याकडे मी गुन्हा केला आहे असं बघत जे आहेस? पण सत्याने तिला आपल्याकडे बघताना पाहिलं होतं, त्यामुळे तो चांगलाच तापला होता आता. मी असं कुठं म्हणाले सर, पण आता असं असू शकतं. तुमचं वयही तेव्हा दूध पिते बच्चे नव्हतं, त्यामुळे आपल्या वडिलांचा खुनी म्हणून तुम्ही माझ्या बाबांचा अपघात घडवून आणला असेल. ती आता खांदे उडवत बेफिकीर होत म्हणते. सिली गर्ल, व्हॉट आर यू टॉकिंग? कळते का काय बोलत आहेस तू? अगं, माझे बाबा वारले होते तेव्हा मी त्या दुःखात होतो. त्यावेळी तर आम्ही सर्व अपघात समजत होतो त्याला. आता मात्र तिचं ते बेमतलबी बोलणं ऐकून सत्याची तर चांगलीच सटकली होती. आरोही प्लीज. कामठे सरही तिचं बोलणं ऐकून आता पुरते चक्रावून गेले होते. अगं, काहीही पुरावा नसताना दुसऱ्या निष्पाप लोकांवर कसलेही आरोप लावायचे? काही समजून न घेता हे आता थांबव. तुलाच मानसिक त्रास ह्याचा व्हायचा.
आणि काही बोलण्याआधी 10 वेळा विचार करावा माणसाने, असं म्हणतात. इथे तर तू बिनबुडाचे आरोप लावत आहेस. आधीच 2 केसेसमुळे तू आपल्या सिनियरच्या नजरेत आली आहेस. अजून भलतं-सलतं बोलून त्यांचा रोष वाढवून घेऊ नकोस. कामटे सर अगदी पाया पडायच्या तिच्या मनस्थितीत येऊन बोलत होते. सॉरी सर, माझं तसं मिनिंग नव्हतं. पण आपले सिनियर उगाच माझ्यावर राग काढत आहे. मी काहीही आत्ता बोलत नव्हते, तरीही त्यांनी माझ्यावर आता उगाच आरोप लावला. म्हणून मला तसं बोलायला लागलं. ती आधी सॉरी बोलताना मान खाली घालून बोलली, पण पुढे बोलताना रागाचा कटाक्ष सत्यावर टाकला होताच. मी केला उगाच आरोप की तू माझ्यावर करत होतीस आरोही? तोही पुरता वैतागला होता. कॅन यू बोथ स्टॉप इट? हा आरोप लावालावीचा पोरखेळ डोकं थांबवून केसबद्दल आपण विचार करणार आहोत का आज? आता मात्र कामठे सर त्या दोघांना रागात बोलतात. सॉरी सर आणि हो सर दोघंही एकसाथ मान खाली घालून बोलतात. इट्स ओके, जा दोघं बाहेर आणि या केसचा स्टडी करा. कामठे सर परत स्वतः शांत होत म्हणतात. सर, तुमची हरकत नसेल तर ही केस मी एकटीच हँडल करू काय? आता आरोही पुढे बोलते. का? नाही, म्हणजे आतापर्यंत या केसची माहिती गोळा करायचं काम तू जसं करत आहेस तसं सत्यही करत होता. आणि तसंही मी पाहिलं आहे. तुमच्या दोघांचं ट्युनिंगही चांगलं आहे. केसेस लवकर सॉल्व्ह होतात. सो कामठे सर बोलतात. हो, पण सर तिला अजिबात आता सत्यासमोर किंवा सत्यासोबत काम करायचं नव्हतं. सर, काही हरकत नाही माझी. त्यांना एकटीला हँडल करायची असेल तर करू द्या ही केस. मलाही आणखीन केसेस आहेत. आता सत्या जरा रागावला होता तिच्या अशा बोलण्याने. तिला आपल्याबरोबर आता साधं कामही करायचं नाही ही गोष्ट कळत असल्याने मनही हर्ट झालं होतं. पण त्याला तसं आता तिला दाखवायचं नव्हतं. त्याला स्वतःला या इमोशनच्या बळी पडायचं नव्हतं. सत्या सर, तुम्हाला भेटायला कुणी पत्रकार मॅडम आल्यात. तोच एक हवालदार तिथं येत बोलतो. कोण? कामठे सर विचारतात. ते दैनिक पत्रकारच्या पत्रकार मिस रुपाली. माझी मैत्रीण आहे. मीच तिला आत्ता यायला सांगितलं होतं. तसं तो हवालदार काही बोलायच्या आत सत्या कामठे सरांना स्पष्टीकरण देतो. ही इथे पण आली भवानी? आता हे सर तर चौकीला प्रेमाचा अड्डाही बनवतील थोड्याच दिवसात. आरोही त्या रुपालीचं नाव ऐकून चरफडतच हळूच पुटपुटते. तिच्याकडे एक केस आहे म्हणून तिला मी इथे बोलवलं आहे. पण सत्याने ते ऐकलं होतं. तो एक नजर तिच्याकडे बघून थोडं रागात कटाक टाकत कामठे सरांकडे पाहायला लागतो. हा अड्डा बनवायला काय मी आरोही नाही. तो तोंड वाकडं करत म्हणतो. त्याला खरं तर तिच्या बोलण्याने हसू आलं होतं. पण तो आपलं हसू मनातच दाबतो. कारण आपण खरं प्रेम आरोहीवर करतो हे सत्य त्याला तिला कळू द्यायचं नव्हतं. त्याच्या कोणत्याही गोष्टीमुळे. कामठे सरांना मात्र या दोघांचं नक्की काय शिजतंय हे कळत नव्हतं. ते हैराण होत होते त्यांच्या अशा एकमेकांवर करणाऱ्या कुरघोडीमुळे. सर, मी येऊ का? तिने एक केस आणली आहे जी सध्या आपल्या बाकीच्या केसेसपेक्षा खूप महत्वाची आहे. तो मुद्दामून आता बाकीच्या केसेस म्हणून टोमणा तिला मारत म्हणतो. आणि कामठे सर काही बोलायच्या आतच निघूनही जातो. बरं झालं, या केसमध्ये ते मध्ये मध्ये नाही. आता मला निवांत माझं काम करता येईल. ती मनोमन विचार करत खुश होते. सर, मी सुद्धा येऊ का? ह्या केसचा आता लवकरच सोक्षमोक्ष मला लावायचा आहे. हेच माझं उद्दिष्ट आहे. ती एक मोठा श्वास घेत बोलते. डोंट वरी सर, यावेळी मी तुम्हाला व आपल्या सिनियर्सना बोलायचा एकही चान्स देणार नाही. डोकं शांत ठेवून विचार करेल. ती पुढे हसून म्हणते. कामटे सरही डोळ्यांनीच बरं म्हणतात, पण अजून तितकासा विश्वास नसतो बसत तिच्यावर. तीही मग त्यांच्या केबिनमधून बाहेर पडते. सकाळची दुपार होते तसं आरोही जरा कामातून फ्री होते. तिचं यावेळी अजिबात सत्याकडे लक्ष नसतं. तिला फक्त आता समोर तिच्या आईवडिलांचा खुनी दिसत असतो. त्यामुळे सर्व पुरावे ती डोळ्याखालून 2-3 वेळा घालत होती. तिला का माहीत नाही, पण विश्वास बसत नव्हता की त्याच्या वडिलांचे खुनी तिचे वडील असतील. पण सावंत सरांच्या पुराव्यात सगळे पुरावे त्यांच्या विरुद्धच होते. का माहीत नाही, पण मला हे पटतच नाही.
की माझे बाबा एक खुनी असतील? नक्कीच काहीतरी सुटतंय आपल्या हातून, ती मनोमन विचार करत असते. बाबा आणि कदम अंकलची दोस्ती खूप चांगली होती, आधी असं सर्व म्हणत होते. अगदी सत्यारोही मिलच्याही वेळी सर्व चांगलं होतं. मग असं काय झालं नक्की की बाबांनी त्यांना मारण्याची धमकी दिली? कोण मला या दोघांच्या मैत्रीबद्दल नीट सांगू शकेल? ती तोंडात पेन्सिल घालून विचार करत होती की तिला काहीतरी क्लिक झालं. ओ या, मी हे नाव कसं विसरले? तोच तिच्या डोक्यात एकच नाव घुमायला लागलं आणि तिने हसून टाळी मारली. सॉरी सॉरी. पण तिच्या अशा वागण्याने सगळे तिच्याकडे पोलीस बघायला लागले. तसं तिने ओशाळून नीट खुर्चीवर बसत बोलते. समोरून नुकताच रुपालीला ड्रॉप करून आलेला सत्या तिला असं बघतो आणि गालात हसून निघून जातो. आई आई म्हणतच ती पुढच्या अर्ध्या तासातच एका घरात जाते. तिचा आवाज ऐकून त्या घरातली बाईही बाहेर येते. आरोही बेटा, तू इथं? आणि तेही आत्ता यावेळी? तिला बघून त्या बाईला आश्चर्य वाटतं. त्या तिला आत घेत प्रश्न विचारायला लागतात. हा, ते आई म्हणजे सॉरी काकी, ते कामच तसं महत्वाचं होतं. मला तुमच्याशी बोलायचं होतं. ती समोरच्या बाईला पाहून जरा आधी गोंधळून जाते, पण परत स्वतःच सावरून नीट बोलायला लागते. हां, मग आता बोल ना. आणि तू अजूनही मला आई म्हणून हाक मारू शकतेस. त्या हसून तिला सोफ्यावर बसायला सांगतात. पण काय ग, तू अशी अचानक कशी काय? म्हणजे मला सत्याही तू येणार आहेस नाही बोलला असं काही? त्या आश्चर्याने बोलतात. हो, ती आता सत्याच्या आईला भेटायला आली होती. त्याच केसबाबत त्या व्यवस्थित सांगू शकतील असा विश्वास होता. त्यांना कशाला सांगून आलं पाहिजे? सत्याचं नाव ऐकताच ती थोडी फणकाऱ्यातच बोलून जाते. आई डोळे विस्फारून पाहायला लागतात. नाही, म्हणजे आपलं नातं वेगळं आहे ना. मी तुम्हाला आई आणि तुम्ही मला मुलगी मानता ना. म्हणजे अजूनही मानता ना? ती आधी स्वतःला सावरते, पण परत संकोच करत पुढचं वाक्य बोलते. हो बेटा, मी अजूनही तुला आपली मुलगीच मानते. पण आता मला तुला माझी सून म्हणून आलेलं या घरात पाहायला नक्कीच आवडेल. त्या हसून म्हणतात. आंटी, माहीत नाही मला की तो बनण्याचा माझा अधिकार आहे की नाही. पण हो, मी माझ्या आईनंतर जर कुणाला आई म्हणून मान देत असेल तर तो तुम्हालाच. ती आता जरा भावूक झाली होती. आईची मैत्रीण या नात्याने आता ती त्यांना पाहत होती. बरं, बोल, काय काम काढलंस जे असं धावत धावत आलीस? त्या हसून पुढे बोलतात. मी नको यायला हवं होतं का? नाही, म्हणजे मी येऊ शकत नाही का आता असंच तुम्हाला भेटायला? ती अजूनही आपल्या इमोशन्समध्ये अडकली होती. नाही ग बेटा, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. बरं थांब, मी तुझ्यासाठी लाडू घेऊन आले. त्याही जरा आता इमोशनल झाल्या. नाही आंटी, असू द्या. तसे मी माझ्या कामासाठीच आले होते. ती त्यांना खाली बसवत म्हणते. ते तुम्ही माझ्या आईच्या बालपणीच्या मैत्रिणी आहात असं मला कळालं होतं. ती पुढे बोलायला लागते. हो, पण आम्ही जास्त भेटत नव्हतो. तुझ्या आजोबांना, बाळासाहेब परांजपेंना आमची मैत्री खटकत होती. आम्ही गरीब जे होतो ना, त्या दुःखी स्वरात म्हणतात. ओ, तिलाही ते ऐकून वाईट वाटतं. पण मग कदम अंकल आणि माझे बाबाही चांगले मित्र होते ना, मग ती फ्रेंडशिप कशी काय टिकली असंच विचारायचं आहे ना तुला? अगं, तुझे बाबा खरंच खूप चांगले होते. 7-8 वर्षापूर्वी एका क्लबमध्ये तुझ्या बाबांची आणि सत्याच्या बाबांची भेट झाली होती. बऱ्याच वर्षांनी. तेही लहानपणीचे मित्र, पण पुढे कॉलेज सुटलं आणि ह्याची मैत्री सुटत गेली. पुढे लग्न, मुलं या जबाबदारीमुळे. त्यावेळी सत्याचे बाबा क्लबमध्ये जॉब करत होते. मॅनेजरच्या पोस्टला होते. आमचं बरं चाललं होतं. पण त्याच वेळी तुझ्या बाबांना आपला जिगरी मित्र असा क्लबमध्ये काम करतोय हे काही पटत नव्हतं. म्हणून मग दोघांनी सत्यारोही नावाची मिल काढायची ठरवली, ज्यात 80-20 पार्टनरशिप होती. म्हणजे तुझे बाबा 20% मालक होते. खरं तर अख्खी मिल त्यांचीच होती. तेच पैसा लावत होते. पण प्रॉफिट घेण्याच्या वेळी ते 20%च घेत होते. हे तुझ्या आजोबांना पटत नव्हतं आणि त्यातच त्यांना
आमची ही फ्रेंडशिप टोचायला लागली होती. आईंनी पासमध्ये हरवत बोलत होत्या. मग पुढे नाही म्हणजे आई म्हणजे इतकं चांगलं सुरू असताना अचानक बाबांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी कशी काय दिली? तिने विचारलं. तेच तर, तिथंच तर गोंधळून जायला होतं. मलाही अजून त्याच प्रश्नामुळे झोप लागत नाही. ते आता थोडं नाराज होत म्हणतात. म्हणजे सत्याचे बाबा जरा अबोलच होते. ते कधीच काहीच शेअर करायचे नाहीत. त्यामुळे या बिझनेसमध्ये काय चाललं आहे ते काहीच माहीत नव्हतं. ही धमकीवाली बातमी आम्हाला नंतर यांच्या निधनानंतर कळली होती एका कर्मचारीकडून. त्या थोडं आठवत बोलतात. म्हणजे आता तो कर्मचारीच काय ते सत्य जाणत असेल. त्याला मला भेटावंच लागेल. पण आजू कदम अंकलचा तिरस्कार का करत होते इतके ते कळायला मार्ग नाही. ती विचारात पडते. अगं तेच ग, तुझ्या आजूला आम्ही गरीब असल्याने पटत नव्हतो. म्हणजे गरीब लोकांचा त्यांना अतिशय तिटकारा होता. त्या आता उदास होऊन बोलतात. पण मी पाहत आहे आजू कायम गोरगरिबांना मदत करत असायचे. कित्येक वेळा तर मी असायचे त्यांच्यासोबत. ती सत्याच्या आईच्या बोलण्याचा विचार करत असते म्हणून. आता काय माझ्या आईच्या विरोधात पुरावे गोळा करायचं काम चालू आहे का? की तुमच्या आईवडिलांचा खून केला म्हणून अटक करायला आला आहात इन्स्पेक्टर आरोही? ती विचार करत असताना सत्याचा आवाज ऐकू येतो. ती पाहायला लागते तर सत्या तिच्याकडे बारीक डोळे करून रागात पाहत असतो. सत्या आपल्या कामात बिझी आहे हे बघूनच ती निघून आली होती. त्यामुळे त्याला ती आपल्या घरी आहे हे माहीत नव्हतं. पण जेव्हा आपलं काम संपवून तो केबिनमधून बाहेर येतो तसा आरोही गायब असल्याचं कळतं. तेव्हा एक हवालदार बहुतेक तुमच्याच घरी गेली असेल असा संशय व्यक्त करतो. कारण ती जाताना तसं पुटपुटत गेली होती जे त्या हवालदाराने ऐकलं होतं. पण बिचाऱ्या त्या हवालदाराला नव्हतं माहीत की या दोघांत काय झालं आहे. सगळ्यांना एवढंच माहीत होतं की लवकरच आरोही आणि सत्या लग्न करणार आहेत. पण त्यातच सत्याला अटक झाली होती. सत्या, अरे काही काय बोलतोय? तसं पाण्याचा तांब्या घेऊन आलेली त्याची आई त्याला रागे भरते. तो आलाय हे दिसताच त्यात किचनमध्ये त्याच्यासाठी पाणी आणायला गेल्या होत्या जेव्हा आरोही आपल्याच विचारात हरवली होती. आई, तू आज जा. तो मात्र आईचं बोलणं इग्नोर करून त्यांनाच आज जायला सांगतो. आई, मी परत लवकर येईल. तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा विचार करेल. खूप खूप धन्यवाद माझी मदत केल्याबद्दल. येते मी. पण आता आरोही त्याला सपशेल इग्नोर करते आणि निघून जाते. सत्या तिच्या अशा वागण्याने अजून चिडतो. हातपाय झटकत तो रागात आपल्या खोलीत निघून जातो. तर मंडळी, आरोहीच्या मनात वादळ उसळले. पण खरं वादळ अजून यायचं बाकी आहे. पुढच्या भागात काय होणार? सत्या खरंच निरपराध आहे की त्याच्या भूतकाळात दडलेलं आहे काही काळ गूढ? ऐकत राहा आपल्या कथा. प्रेम आणि रहस्य यांचं हे गुंतागुंतीचं नातं. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.